हरिओम. राजा जनक आणि सर्वज्ञानी श्री अष्टावक्र यांचा ज्ञानसंवाद. अष्टावक्र गीता, अध्याय 18, श्लोक 52. उच्च श्रीं कलाप्या कृतिका स्थिती धीरस्य राजते न तु संस्पृह चित्तस्य शांतिर्मूढस्य कृतिमा. अनुवाद. ज्ञानी पुरुषाची स्वाभाविक उच्छृंखल स्थिती सुद्धा शोभून दिसते, पण स्पृहायुक्त म्हणजे इच्छा आकांक्षायुक्त मनाच्या मूळ व्यक्तींची ढोंगी शांती शोभून दिसत नाही. विवेचन. मनुष्यात इच्छा आहेत, वासना आहेत. या वासनेमुळेच त्याला हे शरीर प्राप्त झाले आहे. जर या संसारात काही भोगण्याची, काही करण्याची इच्छाच नसती तर त्याला हे शरीर मिळालेच नसते. मातीचा कुंभ तेव्हाच तयार केला जातो जेव्हा त्यात काही भरायचे असते. जर भरायचे काहीच नसेल तर कुंभ तयार करणे किंवा केले जाणार नाही. इच्छा, वासना ही मनाची गुण आहेत. या वासनेमुळेच जगाचे अस्तित्व आहे. वासनेमुळेच मनुष्य सारे रचनात्मक व विध्वंसात्मक कार्य करतो. जगाची आजची काही स्थिती आहे ती वासनेमुळेच आहे. म्हणून वासना हीच संसार आहे. तिच्याशिवाय काही मिळत नाही. जेथे इच्छा वासना आहेत तेथे धावाधाव आहे, हिसकाहिसकी आहे, संघर्ष आहे, हिंसा आहे. फार काय, सर्व निर्माण कार्य ही सुद्धा वासना आहे. परंतु आध्यात्मिक लाभ इच्छामुक्त झाल्यावरच पदरात पडतो. तेव्हा आत्मज्ञान होते व शांती मिळते. इच्छा शिल्लक असताना शांतीची आशा धरणे म्हणजे मृगजळ आहे. त्यात तहान कधी भागत नाही. जर कोणी वासनाधारी म्हणेल की मी शांत झालो आहे, मला आध्यात्मिक शांती प्राप्त झाली आहे, तर ते त्याचे केवळ ढोंग आहे. ती शांती दिखाऊ आहे, पाखंडी वृत्तीने केलेली शांतीची जाहिरात आहे. अर्धा तास कसे तरी ध्यान लागले, थोडा वेळ गायत्री मंत्र जप केला व कोणत्या तरी आश्रमात बसून सांगू लागले की मला शांती प्राप्त झाली, तर ती शांती नसतेच. ते लोकांना फसविणे आहे, ढोंग आहे. जे शांत असल्याचे सांगूनही आतून अशांत आहेत, त्याची शांती केवळ बाहेरची, पृष्ठभागावरची आहे व तिचा केव्हाही भंग होऊ शकतो. याउलट ज्ञानी पुरुष इच्छामुक्त झाल्याने आध्यात्मिक प्रगाढ शांती प्राप्त करतो. कारण अशांतीचे कारण जी इच्छा वासना होती तीच नाहीशी झाल्यामुळे तो आता परमशांत असतो. त्याची शांती स्वाभाविक असते. असा ज्ञानी माणूस शरीराच्या व निसर्गाच्या स्वभावानुसार उच्छृंखलता करेल तरी त्याला ती शोभून दिसते. स्वामी रामकृष्ण परमहंसांनी उच्च भावावस्थेत सर्वजण ब्रह्म आहेत या भावनेत भिकाऱ्याला वाढलेले अन्न खाल्ले होते. ज्ञानी माणसाच्या उच्छृंखलतेतही कोणताही विकार नसतो. तिच्यात कोणतीच वासना व इच्छा नसते. आतली घाण लपविण्यासाठी अनेक जण बाह्यांगी अवडंबर माजवून ती लपवून पाहतात, पण आतूनच निर्मळ झाल्यावर बाह्यांगी शिष्टाचाराची सुद्धा ज्ञानी पुरुषांना बंधने उरत नाहीत. अध्याय 18, श्लोक 53.
विलसंती महाभोगैर विशंती गिरी गैवरान निरस्त कल्पना धीरा अबुद्धा मुक्त बुद्ध याह. अनुवाद: सर्व कल्पनांचा त्याग केलेला, बंधनरहित आणि मुक्त बुद्धीचा धैर्यशील पुरुष काही वेगळा अनेक महान सुखांचा उपभोग घेत त्या सुखांशी क्रीडा करतो आणि काही वेळा पर्वतांच्या गुहामध्ये राहतो. विवेचन: ज्या ज्ञानी पुरुषाची इच्छा तृप्ती झाली आहे त्याला कोणतीच इच्छा उरलेली नाही, ज्याच्यात कोणतीच वासना नाही, जो कल्पना व बंधने यातून मुक्त आहे, तो मुक्तचित्त असलेला धैर्यशील पुरुष मोठमोठ्या सुखांचा उपभोग घेत त्यांचे समवेत क्रीडा करीत सुद्धा त्यांच्यापासून पूर्णतया अस्पर्शी अलिप्त राहतो. एखादा खेळ खेळल्याप्रमाणे किंवा नाटक केल्याप्रमाणे साऱ्या क्रीडा करूनही त्या केवळ साक्षी भावाने भोगतो. काही प्रसंगी आवश्यक तेव्हा तो पर्वतातल्या गुहात सुद्धा तेवढ्याच सहजपणे राहू शकतो. दोन्ही प्रकारच्या स्थितीमध्ये तो अनाग्रही असतो. दोन्हीही परिस्थितीबद्दल त्याच्या मनात समभाव असतो. ज्या व्यक्तीचा काहीतरी भोगण्याचा किंवा काहीतरी सोडण्याचा, त्याग करण्याचा आग्रह असतो, तो सर्व नियम व संयम यात स्वतःला बंदिस्त करून कार्य करतो. जो सिद्धांत, रूढी, परंपरा, प्रथांप्रमाणे वागतो तो तर स्वतंत्रतेपासून शेकडो मैल दूर असून बंधनग्रस्त आहे. ज्ञानी पुरुष सर्व प्रकारच्या बंधनातून मुक्त होऊन केवळ आत्मरूपात रममाण होऊन स्वच्छंदपणे स्वस्वभावानुसार कार्य करतो. अध्याय 18 श्लोक 54. श्रुतियं देवतां तीर्थम अंगनां भूपतिं प्रियं दृष्टा संपूज्य धीरस्य न कापी हृदयी वासना. अनुवाद: धैर्यशील पुरुषाच्या हृदयात पंडित, देवता आणि तीर्थक्षेत्र यांची पूजा करण्यामुळे किंवा राजा, स्त्री व प्रिय व्यक्ती यांच्या दर्शनामुळे कोणतीही वासना निर्माण होत नाही. विवेचन: अज्ञानी माणसाची इच्छा, वासना सदैव अतृप्त असते. ज्ञानाच्या वासनापूर्तीसाठी तो विद्वानांकडे जातो. धन, यश व पुत्रप्राप्तीसाठी देवतांची पूजा करतो, प्रार्थना करतो. आपली पापे धुतली जावी म्हणून तीर्थक्षेत्रांची यात्रा करतो. मंदिरात जाऊन अभिषेक करतो, अर्चना करतो, वारंवार प्रणाम करतो. स्त्रीला पाहून काम, मोह जागृत झाल्याने तो तिची अभिलाषा मनी धरतो. राजाची भाटगिरी करतो. मंत्र्यांच्या मागे मागे फिरतो की काहीतरी पद, निवडणुकीचे तिकीट मिळेल. प्रियजन भेटल्यावरही त्यांच्यामुळे कोणता स्वार्थ पूर्ण करून घेता येईल याचाच विचार त्याच्या मनात असतो. अष्टवक्र स्वामी सांगतात की धैर्यवान पुरुष सुद्धा स्त्रिया, राजा किंवा तीर्थक्षेत्र पाहतो, पण त्यांच्यापासून त्याला काहीच मिळवायचे नसल्यामुळे त्याच्या मनात कोणतीच वासना निर्माण होत नाही. जे मन वासनायुक्त असते तेच विकारी असते. ज्ञानीपुरुष हा या भौतिक जगापासून काहीच अपेक्षा ठेवत नसल्याने कुणाच्याही दर्शनाने त्याच्या मनात कोणतीच वासना निर्माण होत नाही. ओम शांती शांती शांती.